नमस्कार, आहार अमृतम या यूट्यूब चॅनलवर तुमचं मनपूर्वक स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत पारंपरिक पद्धतीने चकलीसाठी लागणारी भाजणी। हेच प्रमाण वापरून जर तुम्ही भाजणी केली तर तुमची चकली अगदी खमंग, कुरकुरीत आणि परफेक्ट होणार आहे। भाजणीसाठी लागणारे साहित्य पाहूया। इथे मी 1 किलो तांदूळ स्वच्छ धुवून फॅन खाली वाळवून घेतला आहे। अर्धा किलो चना डाळ, पाव किलो उडदाची डाळ, अर्धा पाव मुगाची डाळ, 100 ग्रॅम पोहे, 50 ग्रॅम साबुदाणा, 25 ग्रॅम धने, 10 ग्रॅम जिरे, 10 ग्रॅम बडीशेप आणि 5 ग्रॅम ओवा घेतला आहे। आता हे झाले वजनी प्रमाण। आता आपण वाटीने मोजलेले प्रमाण पाहूया। 4 वाट्या तांदूळ, 2 वाट्या चना डाळ, 1 वाटी उडदाची डाळ, अर्धी वाटी मुगाची डाळ, 1 वाटी पोहे, अर्धी वाटी साबुदाणा, अर्धी वाटी धने, 2 ते 3 मोठे चमचे बडीशेप, 2 ते 3 मोठे चमचे जिरे, 1 चमचा ओवा असं प्रमाण घेतलं की चकलीसाठीची भाजणी अगदी बरोबर होते। आता आपण भाजणी बनवायला सुरुवात करूया। एक जाड तळाची कढई घेऊन सर्वात आधी तांदूळ मध्यम आचेवर भाजून घेऊया। आपण तांदूळ पंख्याखालीच वाळवायचा आहे, त्याला अजिबात ऊन दाखवायचे नाही। हे तांदूळ कडक आणि हलकेसे फिकट दिसू लागले की आपण ते कढईतून काढून घेऊया। आता मी चना डाळ, उडदाची डाळ आणि मुगाची डाळ एक एक करून भाजून घेणार आहे। इथे मी डाळी फक्त ओल्या कापडाने पुसून घेतल्या आहेत। तुम्हाला जर गरज वाटली तर तुम्ही डाळी धुवून पंख्याखाली वाळवून मग भाजण्यासाठी वापरू शकता। सर्व डाळी आपल्याला अगदी खमंग होईस्तोवर भाजायच्या आहेत। आता हे मी 1 वाटी पोहे घेतले आहेत। हे पोहे भाजायला अगदी थोडा वेळ लागतो। पोहे छान असे कुरकुरीत झाले की आपण लगेच ते काढून घेऊयात। आता मी यात साबुदाणा घालणार आहे। इथे मी अर्धा वाटी साबुदाणा घेतला आहे। हा साबुदाणा छान असा फुलेपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचा आहे। धने देखील आपल्याला थोड्या वेळासाठी भाजून घ्यायचे आहे। जिरे, बडीशेप आणि ओवा एकत्र भाजायला घेतले तरी चालेल, ते पटकन भाजून होतात। अशा पद्धतीने मी सर्व पदार्थ छान असे भाजून घेतले आहे। सर्व पदार्थ भाजून झाल्यावर ते एका सुती कापडावर पसरवून छान थंड होऊ द्यायचे आहेत। भाजणी जर नीट भाजली असेल ना तर आपल्या चकल्या खूप छान बनतात आणि भाजणी बनवण्यासाठी हाच एक महत्त्वाचा टप्पा आहे। आपली भाजणी ही अगदी खमंग भाजली गेलेली असली पाहिजे। आता हे सर्व एकत्र करून आपण गिरणीमध्ये दळायला देऊ शकतो। दळताना हे पीठ आपल्याला अगदी गव्हाच्या पिठासारखे बारीक दळायचे नसून थोडेसे भाकरीच्या पिठासारखे जाडसर दळायचे आहे। या पद्धतीने जर आपण भाजणी बनवली ना तर आपली चकली अगदी कुरकुरीत आणि खमंग होणार आहे। आपली चकलीसाठीची भाजणी तयार झाली आहे। आता पुढच्या व्हिडिओमध्ये आपण भाजणीपासून चकली कशी बनवायची ते पाहूयात। अशाच नवनवीन रेसिपीसाठी आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका। धन्यवाद।